आपल्या इथं 3 महत्वाच्या तालीम आहेत, गंगावेश, शाहूपुरी आणि मोतीबाग. इतर पण अनेक तालीम आहेत, परंतु याला एक वेगळा इतिहास आहे, वेगळं नाव आहे, लौकिक आहे. आणि त्याच्यावर गंगावेश कडे गेलो, त्यांची 9 गुंठे जागा आहे. तिथं आम्ही 2-3 आर्किटेक्टला आणि SCPWDना सांगितलेलं आहे की FSI जो काही शहरामध्ये मिळतो, कॉर्पोरेशनला विचारून तो FSI त्यांची रिक्वायरमेंट, आधीच जे काही हे आहे तालीम आहे, तालमीमध्ये मॅटवर एक कुस्त्या चालतात आणि मातीत एक कुस्त्या चालतात, तर तो मातीचा हौद आहे. ते म्हणले काही कुस्त्या करू नका. त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी, बाकीच्या सगळ्या आमच्या सहकार्याने ऐकल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या. बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती, म्हणजे जाहीर झाली, परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही. उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजश्री शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं, परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडे काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे. तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं, मी पण उद्याच्याला आपले चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी चर्चा करीन. मी संबंधित सचिवांशी चर्चा केली. ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं. म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्या मध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल. काही असेही पण विषय आले, उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे, तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी. आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, राजाराम तलाव जो आपला आहे, जुना बेंगलोर पुणे हायवे आणि नवाब बेंगलोर पुणे हायवेच्या मध्ये, तर ती जागा निवडलेली आहे. तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला. आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्लॅन चांगला झालेला आहे. साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे. त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा, नियोजन विभागाने. 1800 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे, तिथं एम्फी थिएटर आहे. फारच छान प्लॅन आहे. म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू. दुसरं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे. जवळपास 250 कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे. त्याच्यामध्ये 10 मजली टॉवर आहे, मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह, बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्या प्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय. आणि ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे.